आणि आता आपल्यासोबत काँग्रेस नेते अतुल लोंढे जोडले गेलेले आहेत। अतुलजी, खरं तर काँग्रेसच्या ज्या मागण्या आहेत त्याच सोनम वांगचुक यांच्या मागण्या आहेत असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते। काय पहिली प्रतिक्रिया? नाही, सगळ्यात पहिली प्रतिक्रिया ही आहे की हे सरकार निष्ठुर आहे। या सरकारला जनभावनेचा काही काळजी नाही आहे, समस्यांवर कुठला विचार करायचा नाही आहे। व्हायला प्रत्यक्षात हे पाहिजे होतं की सरकारने सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती। काय प्रश्न आहे त्याच्यातून तोडगे काढायला पाहिजे होते, प्रश्न सोडवायला पाहिजे होते। त्याच्याऐवजी त्यांनी कसे ते फॅसिस्ट आहे, कसे ते हिटलर आणि मुस्लिमचे चेले आहे हे पुन्हा एकदा दाखवलं आणि त्यांना उचललं। तर ह्या गोष्टी ज्या आहेत जनतेच्या मनात चीड निर्माण करणाऱ्या आहे आणि त्यामुळे या सरकारचा जो गडबड घोटाळे आहे हे जगासमोर आलेले आहे। यांना माहिती आहे की SIR करून निवडणूक आयोगाला हाताशी घेऊन निवडणुका लढता येतात, त्यामुळे जनतेच्या होण्याची काळजी करण्याची गरज नाही। अशा पद्धतीचा विचार जो आहे तो या सरकारचा झालेला आहे। त्यामुळे जनतेच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणावर चीड निर्माण होणार या गोष्टीची। त्यासाठी या सरकारचा आम्ही पुन्हा एकदा निषेध करतो। खरं तर अतुलजी, नीट पेपर फुटीनंतर महाराष्ट्रात देखील TET पेपर फुटी प्रकरण घडलेलं आहे आणि खरं तर कुठेतरी शिक्षण व्यवस्था जी आहे त्याच्या विरोधातच सोनम वांगचुक आवाज उठवत होते। काँग्रेसची आता नेमकी काय भूमिका असेल? काँग्रेसची भूमिका पहिल्यापासूनच ती आहे। महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळजवळ 32 मोर्चे केलेले या संदर्भामध्ये। त्याच्यावर आवाज राहुल गांधींच्या नेतृत्वात पूर्ण देशामध्ये उठवतच आहोत। काल देहरादूनमध्ये आपण पाहिलं असेल किती मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जमा झालेले होते, पालक जमा झालेले होते। तिथले एक पालक ज्यांच्या मुलीने आत्महत्या केली त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं कुठल्या बापावर वेळ येऊ नये की 18 वर्षाची मुलगी त्याची आत्महत्या करते। ही सगळी जनभावना आहे, पण या जनभावनेची दखल घ्यायची गरज वाटत नाही ना। त्यांना काही घेणं देणंच नाही राहिलं जनतेशी। आता त्यांना निवडणुका आम्ही जिंकू शकतो, आम्ही गडबड घोटाळे करून निवडणूक आयोग हातात घेऊन जिंकू शकतो, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे देशात लोकशाही राहिलीच नाही आहे हे आता अधिक स्पष्टपणे समोर आलेलं आहे। जी, निश्चितच। अतुलजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रिया